नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्व? आनंदात आहात ना? आनंदातच राहायचं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीच्या सराव संच 38 वर चर्चा करणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 6वीच्या सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 6वी असा मेसेज करा, म्हणजे आम्ही इयत्ता 6वीच्या सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर देऊ। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा, इथे पहिला प्रश्न काय आहे? चौकोन XYZW काढा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। आपल्याला इथे एक चौकोन काढायचा आहे आणि त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। मग सर्वात अगोदर आपण एक चौकोन काढून घेऊयात। तर मी अशा पद्धतीने एक चौकोन तयार करून घेतो। तुम्ही पट्टी आणि पेन्सिलचा वापर करून हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। या चौकोनाची आपल्याला काही माप दिली नाहीत, लांबी रुंदी दिलेली नाही, त्यामुळे आपण अंदाजे एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे XYZW। म्हणून इथे मी नाव लिहून घेतो X Y Z आणि W। ओके, आता ह्यावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। पहिला प्रश्न काय आहे बघा, सम्मुख कोणांच्या जोड्या लिहा। आता सम्मुख कोण म्हणजे काय? तर सम्मुखचा अर्थ असतो समोरासमोरील, म्हणजे समोरासमोरील कोणांची जी जोडी आहे ती आपल्याला इथे लिहायची आहे। सर्वात अगोदर आपण कोन Xचा विचार करूयात। तर बघा, कोन लिहिताना आपण अशा पद्धतीचे एक चिन्ह तयार करतो, ह्याला कोनचं चिन्ह असं सांगितलं जातं। तर सर्वात अगोदर आपण Xचा विचार करणार आहोत, म्हणून कोन X। आता त्याच्या सम्मुख कोणाची जोडी करायची आहे, मग त्याचा सम्मुख कोण कोणता आहे? तर त्याच्या समोरील कोण जो आहे Z, म्हणून इथे लिहायचं आहे व कोन Z। आता कोन W चा विचार करूयात, म्हणून इथे लिहायचं कोन W। आता त्याची जोडी कोणासोबत होईल? तर त्याची सम्मुख जोडी म्हणजे त्याचा समोरील कोण तो आहे कोन Y, म्हणून इथे लिहायचं आहे कोन Y। तर अशा पद्धतीने आपला पहिला प्रश्न झाला। आता दुसऱ्या प्रश्नाचा विचार करूयात, सम्मुख बाजूंच्या जोड्या लिहा। आता अगोदर आपण सम्मुख कोण लिहिले होते, आता सम्मुख बाजू लिहायच्या आहेत। आता सम्मुख बाजू म्हणजे सम्मुखचा अर्थ आहे समोरासमोरील, म्हणजे इथे समोरासमोरील बाजूंची जोडी। तर आपण काय करूयात, बाजू XW चा विचार करूयात। तर इथे लिहायचं आहे बाजू XW। आता तिची सम्मुख बाजू कोणती असेल तर त्याच्या समोरील बाजू YZ, म्हणून इथे लिहायचं आहे बाजू YZ। ओके, आता आपण बाजू XY चा विचार करूयात, मग ते देखील लिहायचं आहे बाजू XY। आता तिची ह्या बाजूची सम्मुख बाजू कोणती आहे? बाजू WZ, म्हणून इथे लिहायचं आहे बाजू WZ। तर अशा पद्धतीने आपले दोन प्रश्न झाले। आता तिसरा प्रश्न काय आहे बघा, लगतच्या बाजूंची जोडी लिहा। आता लगतच्या म्हणजे आजूबाजूच्या, जवळजवळच्या। तर समजा आपण इथे बाजू XY चा विचार केला तर तिची लगतची बाजू कोणती आहे बघा? तिची लगतची बाजू आहे बाजू YZ। मग ते लिहून घ्यायचं इथे आपण बाजू XY व तिची लगतची बाजू आहे बाजू YZ। ओके, त्यानंतर बाजू YZ चा जर विचार केला तर तिची ही लगतची बाजू तर आहेच, ती आपण लिहिली आहे, पण त्याची दुसरी लगतची बाजू काय आहे? बाजू WZ। मग ते देखील लिहून घ्यायचं आहे बाजू YZ व बाजू WZ। ओके, आता बाजू WZ चा विचार करूयात, म्हणून इथे लिहायचं आहे बाजू WZ। आता तिची दुसरी लगतची बाजू कोणती आहे? पहिली लगतची बाजू आपण लिहिली आहे, दुसरी लगतची बाजू XW, म्हणून इथे लिहायचं आहे बाजू XW। आता बाजू XW चा विचार करूयात, म्हणून इथे लिहायचं आहे बाजू XW। आता त्याची दुसरी लगतची बाजू आहे बाजू XY, म्हणून इथे लिहायचं आहे व बाजू XY। तर इथे आपला तिसरा प्रश्न झालेला आहे। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। आता इथे ह्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी आपण ती जी आकृती तयार केली आहे ती आकृती घेऊन येऊयात। तर आपण इथे ही आकृती घेऊन आलेलो आहोत। आता आपण चौथ्या प्रश्नाचं उत्तर लिहूयात। काय सांगितलं आहे बघा, लगतच्या कोणांची जोडी लिहा। आता लगतच्या बाजू लिहिल्या होत्या, लगतचे कोण लिहायचे। तर लगतचे कोण म्हणजे आजूबाजूला जे जवळ आहेत ते कोण।
तर जर कोन एक्सचा आपण विचार केला तर त्याचा लगतचा कोन कोणता आहे? कोन वाय. मग आपण इथे लिहून घ्यायचं आहे कोन एक्स व कोन वाय. ओके. त्यानंतर आता कोन वायचा आपण विचार करूयात. तर कोन वाय व त्याचा लगतचा कोन कोणता आहे? कोन एक्स देखील लगतचा आहे, कोन झेड देखील लगतचा आहे. तर एक्स सोबतची जोडी तर आपण लिहिलेली आहे, मग कोन झेड सोबतची जोडी लिहूयात. म्हणून इथे कोन झेड. ओके. आता कोन झेडची दुसरी जोडी कोणाची सोबत होईल? तर कोनची दुसरी जोडी होईल कोन डब्ल्यू सोबत. म्हणून इथे लिहायचं कोन डब्ल्यू. आणि आता कोन डब्ल्यूची दुसरी जोडी कोणासोबत होईल? तर कोन डब्ल्यूची दुसरी लगतची जोडी तयार होईल कोन एक्स सोबत. म्हणून इथे कोन एक्स. आपला चौथा प्रश्न देखील इथे झालेला आहे. आता काय सांगितलं हे बघा, चौकोनाच्या कर्णांची नावे लिहा. तर कर्ण म्हणजे काय? तर चौकोनाचे समोरासमोरील बिंदू जेव्हा एकमेकांना जोडले जातात तेव्हा तयार होणारे जे रेषाखंड असतात ते असतात कर्ण. तर बघा इथे कर्ण काय होईल? एक्स आणि झेड यांना जोडलं तर कर्ण तयार होतो, आणि डब्ल्यू आणि वाय यांना जोडलं तर कर्ण तयार होतो. तर ह्या दोन्ही कर्णांची नावं लिहून घेऊयात. तर कर्णाचं नाव लिहिताना पुढे कर्ण असा शब्द लिहायचा. तर कर्ण आहे एक्स झेड म्हणून एक्स झेड व दुसरा कर्ण आहे डब्ल्यू वाय म्हणून इथे लिहायचं डब्ल्यू वाय. तर हे दोन कर्ण आपण लिहिलेले आहेत. आता सहाव्या प्रश्नाचं पाहूयात. सहाव्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे की चौकोनाची नावे वेगवेगळ्या प्रकारे लिहा. आता चौकोनाची नावं आपल्याला इथे एक नाव तर दिलेलंच आहे, ते अगोदर लिहून घेऊयात. म्हणून इथे लिहायचं आहे चौकोन एक्स वाय झेड डब्ल्यू. आता इथे हे जे चिन्ह आहे ते चौकोनाचं चिन्ह आहे. आता चौकोनाचे नावं लिहिताना काय करायचं असतं? बघा इथे काय लिहिलं आहे? एक्स वाय झेड डब्ल्यू. म्हणजे हे घड्याळाच्या दिशेने आपण नाव लिहिलेलं आहे. तर चौकोनाचं नाव लिहिताना आपण काय करू शकतो? सुरुवात कोणत्याही अक्षरापासून सुरू करू शकतो, मात्र ती बाकीची अक्षरं घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या उलट दिशेने आली पाहिजेत. मग आपण काय करूयात? अगोदर घड्याळाच्या दिशेने सर्व नावं लिहून घेऊयात. हे पहिल्या प्रकारचं नाव झालं. पुन्हा आता दुसऱ्या प्रकारचं नाव लिहूयात. म्हणून चौकोन. आता काय करूयात? वाय सुरुवातीला घेऊयात. म्हणून वाय झेड डब्ल्यू एक्स. त्यानंतर झेड सुरुवातीला घेऊयात. म्हणून झेड डब्ल्यू एक्स आणि वाय. आता डब्ल्यू सुरुवातीला घेऊयात. म्हणून डब्ल्यू एक्स वाय झेड. तर हिची चारही नावं घेतली. आपण काय केलं? तर चार शिरोबिंदूंपैकी प्रत्येक शिरोबिंदू सुरुवातीला घेऊन आपण ते घड्याळाच्या दिशेने नाव लिहिलं. आता काय करूयात? प्रत्येक शिरोबिंदू सुरुवातीला घेऊन घड्याळाच्या उलट दिशेने आपण नाव लिहूयात. तर इथे बघा आपण काय करूयात? इथे सुरुवात एक्स पासून झाली होती, इथे देखील सुरुवात एक्स पासून करूयात आणि घड्याळाच्या उलट बाजूने आपण नाव लिहूयात. घड्याळाची उलट दिशा कोणती होईल? ह्या बाजूने. तर एक्स डब्ल्यू झेड वाय. म्हणून एक्स डब्ल्यू झेड वाय. त्यानंतर आपण वाय बिंदूंपासून सुरुवात करूयात आणि घड्याळाच्या उलट दिशेने वाय एक्स डब्ल्यू झेड. म्हणून वाय एक्स डब्ल्यू झेड. त्यानंतर झेडपासून सुरुवात करूयात आणि घड्याळाच्या उलट दिशेने. तर काय होईल? झेड वाय एक्स डब्ल्यू. म्हणून झेड वाय एक्स डब्ल्यू. आणि आता डब्ल्यूपासून सुरुवात करूयात घड्याळाच्या उलट दिशेने. डब्ल्यू झेड वाय एक्स. म्हणून इथे डब्ल्यू झेड वाय एक्स. तर अशा पद्धतीने आपला हा पहिला प्रश्न झालेला आहे. आता आपण पुढील प्रश्न पाहूयात. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे बघा, दोन रिकाम्या चौकटीत बहुभुजाकृतींची बाजूंची संख्या लिहा. आपल्याला काही नावं दिली आहेत, तर त्या आकृतीमध्ये त्याच्या बाजू किती असतील ते आपल्याला लिहायचं आहे. तर पहिला नाव दिलं आहे चौकोन. चौकोनाच्या बाजूंची संख्या किती असते? 4. त्यानंतर अष्टकोन. अष्टकोनमध्ये 8 बाजू असतात म्हणून इथे लिहिलं 8. त्यानंतर आहे पंचकोन. पंचकोनमध्ये एकूण 5 बाजू असतात. त्यानंतर सप्तकोन. सप्तकोनच्या बाजूंची संख्या असते 7. आणि नंतर आहे षटकोन. षटकोन म्हणजे इथे 6 बाजू असतात. तर आपला दुसरा प्रश्न झालेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा काय आहे, आपल्या परिसरात आढळणारी बहुभुजाकृतींची उदाहरणे शोधा, त्यांच्या आकृत्या काढा. तर हा प्रश्न तुम्हाला स्वतःला सोडवावा लागेल. तुमच्या परिसरात किंवा तुमच्या घरामध्ये आढळणारी जी बहुभुजाकृतींची उदाहरणे असतील त्यांच्या आकृत्या तुम्हाला काढायच्या आहेत. जसं की तुमच्या घरात टी व्ही आहे, तर टी व्हीची आकृती काढताना त्यामध्ये किती बाजू आहेत
तुमच्या घरामध्ये टेबल आहे तर टेबलच्या एकूण किती बाजू आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे आणि त्याची आकृती काढायची आहे. तर हा प्रश्न तुम्हाला स्वतःला सोडवायचा आहे. कसा सोडवायचा ते मी सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे बघा. विविध फुलांच्या पाकळ्यांची टोके रेघेने जोडून होणाऱ्या आकृतीमध्ये बहुभुजाकृती दिसतात. त्यांच्या आकृत्या काढा व बाजूंच्या संख्या लिहा. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचं तर तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा बागेमध्ये काही फुलं उमललेली असतील तर त्यातील एखाद दुसरं फूल घ्यायचं, ते आपल्या वहीवर ठेवायचं आणि समजा ते अशा पद्धतीचं एखादं फूल आहे. ओके, तर काय करायचं, या फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्याची जी टोकं आहेत अशा पद्धतीची काही टोकं असतील, राईट. तर काय करायचं, ह्या टोकांना जोडणाऱ्या रेषा तयार करायच्या. अशा पद्धतीने तुम्ही पट्टीने करायचं आहे, मी डायरेक्टली ड्रॉ करतो. तर आता ही जी बहुभुजाकृती तयार झालेली आहे याच्या बाजूंची संख्या किती आहे ते तुम्ही लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला आकृती देखील काढायची आहे आणि बाजूंची संख्या देखील बाजूला लिहून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर हा देखील तुम्हाला स्वतःला सोडवावा लागेल. कसा सोडवायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चला आता पुढील आणि शेवटचा प्रश्न पाहूयात. इथे काय सांगितलं आहे, एक बहुभुजाकृती काढा व तिचे शेजारी दाखवल्याप्रमाणे त्रिकोणाकृती भाग करा. त्यावरून तिच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती होईल ते ठरवा. तर समजा अशा पद्धतीची एक बहुभुजाकृती तयार केलेली आहे आणि काय केलं, एका बिंदूतून सर्व बिंदू जोडून तयार होणारे त्रिकोण तयार केले. बघा इथे देखील हा एक त्रिकोण झालेला आहे, त्यानंतर हा दुसरा त्रिकोण आहे, त्यानंतर हा तिसरा त्रिकोण आहे आणि हा चौथा त्रिकोण आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की ही जी बहुभुजाकृती आहे तिच्या कोणांच्या मापांची बेरीज, सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती होईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर बघा इथे काय झालं आहे, त्रिकोण तयार झाले आहेत, बरोबर. तर त्रिकोणाचा आपण एक गुणधर्म शिकलेलो आहोत की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. मग काय करायचं, अगोदर तो गुणधर्म लिहून घ्यायचा. इथे लिहूयात, त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आता आपल्याला त्रिकोणाचा हा गुणधर्म तर माहिती आहे आणि आपण इथे त्रिकोण देखील तयार करून घेतलेले आहेत. मग आपण इथे काय करूयात, ह्या सर्व त्रिकोणांच्या मापांची बेरीज शोधूयात. तर ही बेरीज शोधण्यासाठी काय करावं लागेल, तर 4 वेळा 180ची बेरीज करावी लागेल किंवा 180ला 4ने गुणाकार केला तरी आपलं उत्तर तेच येईल. मग आपण इथे गुणाकार करूयात. म्हणून 4 गुणिले त्रिकोणाच्या मापांची बेरीज, म्हणून हे 4 जसेच्या तसे आले गुणिले मापांची बेरीज आहे 180 अंश, 180 अंश. मग आता हा गुणाकार करूयात. तर बघा 4 गुणिले 0 उत्तर आलं 0, 4 गुणिले 8 32, 32चे 2 लिहिले, हातचे आले 3, 4 1 4 आणि 3 7, म्हणजे हे झाले 720 आणि अंशाचं चिन्ह इथे द्यायचं. म्हणजे या आकृतीच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 720 अंश आहे म्हणून इथे लिहायचं आहे. म्हणून आता ही आकृती कसली आहे बघा, 1 2 3 4 5 आणि 6 कोण आहेत म्हणजे हा षटकोन आहे. तर इथे लिहायचं आहे, षटकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 720 अंश आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला सराव संच 38 कंप्लीट झालेला आहे. जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या. आणि जर इयत्ता 6वीच्या सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.